बीडच्या राजकारणात गेल्या 4 दशकापासून क्षीरसागर घराण्याचा दबदबा असला तरी आता बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत 2025 मध्ये चौरंगी लढत होताना दिसते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बालेकिल्ल्याला भाजप, शिवसेना, उभाटा आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या धक्क्याने सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पारड्यावर पाणी पडण्याची शक्यता तर आमदार विजयसिंह पंडित आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रतिष्ठेची कास धरली जाते। स्वच्छता, रस्ते, पाणी पुरवठा आणि विकासाच्या मुद्द्यावर ही लढत रंगणार असून मतदारांचा कल कोणाकडे असावा ते पाहणे रोचक ठरेल। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। नगर परिषदेच्या 35 वार्ड मध्ये उमेदवारांची सुनामी आली असून काही ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढत होताना दिसत आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटने संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने तयारी केली असून 9 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना झुकते माप दिले गेले, पण त्यांचा सख्खा भाऊ हेमंत क्षीरसागर यांचा भाजपकडे झुकाव आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा अजित पवार गट सोडून भाजपमध्ये प्रवेशाने घराण्यातील फूट उघड झाली आहे। हेमंत क्षीरसागर यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून भाजपकडे जाण्याचा निर्णय घेतला असून हे संदीप क्षीरसागर यांच्यासाठी मोठा धक्का आहे। तर योगेश क्षीरसागर यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत संदीप यांच्याकडून 5300 मतांच्या फरकाने पराभव पत्करल्यानंतर भाजपचा उंबरा स्वीकारला, ज्यामुळे बीडमध्ये क्षीरसागर मुक्त बीडची भावना पसरली आहे। बीडच्या राजकीय समीकरणामध्ये फेरफार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गेल्या 35 वर्षापासून बीड नगर परिषद राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ताब्यात आहे, ज्यात डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर यांचा वर्चस्व होता, पण आता भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना, उभाटा गट अशी रंगरूप पडते। विजयसिंह पंडित राष्ट्रवादी अजित पवार गट आणि पंकजा मुंडे भाजप गट यांच्यात जुंपल्यामुळे क्षीरसागरांना पटकन धोका निर्माण झाला आहे। पंडित यांनी गेवराईमधून लक्ष घातले असता संदीप क्षीरसागर यांना पाडळ शिंगीच्या पुढे हद्दपार असा इशारा दिला, तर योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांना नीट सांभाळा असा सल्ला दिला आहे। निवडणूक आयोगाने 2025च्या नगर परिषद निवडणुकीची घोषणा केल्यानंतर बीडमध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, सार्वजनिक उद्याने आणि विद्युत व्यवस्था हे प्रमुख मुद्दे ठरले आहेत। गेल्या काही वर्षात पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर विकास खोळंबल्याच्या तक्रारींनी हवा भरली आहे। मतदारसंघातील OBC, मराठा आणि मुस्लिम मताचा कल ठरवणारा ठरेल। 2024च्या विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी 1,01,874 मतांनी विजय मिळवला असला तरी स्थानिक पातळीवर क्षीरसागर फ्री बीडची हाक अपक्ष देताना दिसत आहेत। ही निवडणूक केवळ वार्डची नाही तर बीडच्या राजकारणातील घराणेशाहीला आव्हान देणारी आहे। संदीप क्षीरसागर यांच्या बालेकिल्ल्याला खरेच सुरुंग लागेल का, की ते पुन्हा बाजी मारतील? मतदारांच्या निर्णयाने हे उलगडणार आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून देश विदेशातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।